पण यावेळेला मी बाहेर गेलो नाही. त्याचं कारण असं बरं, ठीक आहे. की मला दोन्ही शाळेतून फोन आले की आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम घेतलेला आहे. तसं तुम्ही प्रत्येक वर्षीच करता. पण यावेळेला माझी इच्छा झाली कार्यक्रम घेता म्हणजे नेमकं काय तसं स्वतःला प्रत्यक्ष डोळ्यानं पाहावं आणि त्याचा अनुभव घ्यावा. खरोखर जी वाढदिवसाची माझ्यासाठी अतिशय उत्कृष्ट भेट आहे. वाढदिवस म्हणजे फार मोठा दिवस असतो असं काही नाही. आपण जन्माला आलो नेतेनं जन्माला घातलं म्हणून याच्या पलीकडे वाढदिवसाचं फारसं म्हटलं माझ्या दृष्टीनं कोणातून काही नाही आणि त्याला आपण फारसं महत्व द्यायची गरज नाही. वाढदिवसाच्या नंतर ज्यावेळेला आपण जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या वेळेला संपूर्ण जीवन जगून ज्यावेळेला आपण हे जग सोडून जातो, ज्यावेळेला आपला मृत्यू होतो, त्यावेळेला लोक ज्या वेळेला आपल्या जीवनाची समीक्षा करतील, त्या जीवनामध्ये आपण काय काय केलं, किती चांगलं वागलो, लोकांच्या बरोबर आपण गुण कसे, वागणं कसं होतं, आपण कोणाशी कसं बोललो, आपण कोणाशी कसे व्यवहार केलो, आपण समाजासाठी काय केलो, समाजासाठी किती जगलो, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर त्या जीवनाला अर्थ असतो. पण वाढदिवसाच्या निमित्तानं काही लोकांच्या शुभेच्छा येतात, काही लोकांना शुभेच्छा देण्याची संधी मिळते. ही एक चांगली गोष्ट त्याच्यामध्ये आहे. वाढदिवस साजरा करू नये अशा मताचा मी नाही, जरूर करावा. त्याच्यात एक चांगली गोष्ट आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं शत्रू देखील त्या आपल्या माणसाला, त्या मित्राला, मी ज्याला शत्रू मानतो अशा व्यक्तीला सुद्धा तो शुभेच्छा देऊ शकतो आणि त्याच्यातून त्याचं शत्रुत्व कमी करण्याचं काम हा दिवस करू शकतो. अर्थात ते सगळं आपल्या मान्य होतं. या ठिकाणी चित्रकलेच्या स्पर्धा झाल्या, 2-4 शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धा झाली. सर्वोदय पब्लिक इंग्लिश स्कूलचे मुलं चांगली बोलतात, परंतु मराठी भाषा कमजोर असल्यामुळे त्यांना थोडंसं अडचण आली असते. त्यामुळं इतर थोडं शिक्षकांना माझी सूचना आहे की वक्तृत्व भाषेमध्ये तिन्ही भाषा ठेवा ना. वक्तृत्व भाषेच्या स्पर्धेमध्ये इंग्रजी, मराठी वक्तृत्व स्पर्धा आहे. आपल्याला कोण चांगलं बोलतं त्याला द्यायचं आहे. अमुक एका भाषेसाठी असं हे न करता त्याला तिन्ही भाषेमध्ये स्पर्धा आयोजित करा. उत्कृष्ट कार्यक्रम आहे. वेगवेगळ्या शाळेचे हळवणकर साहेबांची शाळा याच्यामध्ये सहभागी आहे. जयसिंग दादा आणि अमरसिंह मानवी साहेबांची शाळा, वेदांत सरांची शाळा याच्यामध्ये सहभागी आहे. सुलतानपुरे शाळा या ठिकाणी सहभागी झालेली आहे. या सर्वांचंच खरं तर त्या तिघांची माझं संमत आहे. म्हणजे जयसिंग दादांची आणि आम्हाला काकासाहेब मानेंची शाळा घरगुती संमत आहे. सुलतानपुरे अण्णा यांच्याशी माझ्या अतिशय जीवाचे संबंध होते आणि हळवणकर साहेबांची अतिशय चांगली संबंध होते. या सगळ्या शाळा आपल्यामध्ये सहभागी झाल्या, परंतु इथून पुढे आणखी मोठ्या शाळा सहभागी होतील याचा प्रयत्न करावा. वाढदिवसाच्या निमित्तानं बाकीचे काही कार्यक्रम करण्यापेक्षा असा कार्यक्रम जो त्यांनी केला याबद्दल सर्व शिक्षकांचे धन्यवाद करतो.